पाटलांच्या बंगल्यावरच्या बैठकींसाठी ते उपस्थित होते आणि आता ती जी गाडी आहे ती जी.आर. आणण्यासाठी निघाली। अवघ्या अर्ध्या तासात हा जी.आर. जो आहे तो मनोज जरांगे पाटलांना दिला जाईल आणि या ठिकाणी आता आंदोलक सुद्धा आपण पाहतोय की जल्लोष करतायत आणि अवघ्या अर्ध्या तासात हा जी.आर. दिला जाणार असल्याची माहिती जी आहे ती कोकण आयुक्त आणि सचिव जे आहेत ते या ठिकाणाहून गेलेले आहेत आणि ते या ठिकाणी आता अवघ्या अर्ध्या तासात जी.आर. घेऊन पोहोचणार आहेत। आपण जर आता पाहिलं तर या ठिकाणी मोठा जल्लोष देखील केला जातोय। अवघ्या अर्ध्या तासात या मराठा आंदोलकांच्या हातामध्ये ज्या दोन मागण्या महत्त्वाच्या होत्या, हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट, या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या आता त्याचे जी.आर. अवघ्या अर्ध्या तासात दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। विखे पाटलांच्या बंगल्यावर महत्त्वाच्या या बैठका पार पडत होत्या आणि यानंतर आता हा जी.आर. आणण्यासाठी जे अधिकारी आणि कोकण आयुक्त सचिव जे उपस्थित होते तरी पण थोडा हाही शंका तर सांगतो। त्यांचं म्हणणं काय, हैदराबाद नीट वाचा, फुल स्टॉप कुठे आणि कॉमा कुठे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे। कोणाला? हैदराबाद गॅझेटियरला। तिथं फुल स्टॉप एक। पुढं या शासन निर्णयानुसार म्हणजे कोणत्या? गॅझेटियरच्या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तींच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास फुल स्टॉपच्या वर्षाच्या आधारे असल्यास स्थानिक चौकशी करून, नातेसंबंधाला द्यायचं आहे ना, चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे। हे विषय दोन जागेवर पॅरेग्राफ झाले त्याचे। अरे मग सांगितलंच ना मी त्यांना, तुम्ही जेव्हा जी.आर. घेऊन येते तेव्हा तुमच्याच हाताने उपोषण सोडू, तो उपोषण सोडत नाही ना मी। जी.आर. आणण्यासाठी म्हणून अधिकारी आता रवाना झाले। पुढच्या अर्ध्या तासामध्ये जरांगेंना तो जी.आर. दिला जाणार आहे। तोपर्यंत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि शिष्टमंडळ याच ठिकाणी थांबणार आहे। अधिकारी तो जी.आर. घेऊन येतील आणि मनोज जरांगे यांना दिला जाईल आणि त्यानंतर ते आपलं उपोषण सोडतील। 3 जी.आर.ची मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। दोन संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान आणि सातारा औंध संस्थान यांचे दोन वेगवेगळे जी.आर. आणि सोबतच बाकीच्या मागण्यांचा एक जी.आर. काढा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। आणि प्रामुख्याने जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच हा जी.आर. काढला जावा, तर या संदर्भातली प्रक्रिया ही किचकट आहे आणि महिनाभराचा यासाठी वेळ लागू शकतो असं विखे पाटलांकडून सांगण्यात आल्यानंतर जरांगेंनी पुढे असं म्हटलंय की 2 महिन्याचा यासाठी वेळ दिला असं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे हा मुद्दा सुद्धा तिसऱ्या जी.आर. मध्ये येऊ शकतो। ही दृश्य आपण पाहतो की हा जी.आर. काढला जाईल असं जेव्हा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे। त्यानंतर मराठा बांधवांमध्ये विखे पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं जी.आर. तर देणारच आहेत, मराठा समाजाची मी फसगत करणार नाही, मी पण मराठा आहे। हा त्यांनी ते पण सांगितलंय। राजे आहेत ना, आपण राजाच्या घरात जाऊन बसवतो, बाहेरच यायचं ना। स्टेजवरती गर्दी कमी करा, स्टेजवर